विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहूया एकम स्थानी एक असणाऱ्या संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत. काही उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिलं उदाहरण आहे 11चा वर्ग. तर तो कसा करायचा, नीट लक्ष द्या इकडे. 11चा वर्ग करताना त्याच्या एकक स्थानी 1 आहे, त्या 1चा वर्ग पहिल्यांदा करून घ्यायचा 1. नंतर इथं जे 2 अंक आहेत त्या 2 अंकांचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची. 1 आणि 1चा गुणाकार 1 आणि त्याची दुप्पट 2 ती या ठिकाणी लिहायची. आणि नंतर दशक स्थानी असणारा जो अंक आहे या ठिकाणी त्याचा वर्ग करायचा 1. सेम पद्धत आपल्याला पुढील संख्यांच्या वर्गासाठी वापरायची आहे. दुसरं उदाहरण आहे 21चा वर्ग. 21चा वर्ग करताना पहिल्यांदा एकम स्थानी 1 आहे म्हणून त्याचा वर्ग करून घ्यायचा 1. नंतर या 2 अंकांचा गुणाकार 2 आणि त्याची दुप्पट 4 आणि 2 या संख्येचा वर्ग तो आहे 4. याचप्रमाणे आपण जर 31 या संख्येचा वर्ग केला तर 31च्या एकक स्थानी आहे 1. 1चा वर्ग आपण पहिल्यांदा करून घेतला 1. नंतर या ठिकाणी जे 2 अंक आहेत त्या 2 अंकांचा गुणाकार केला 3 1 3, त्याची दुप्पट केली ती आहे 6 आणि नंतर या 3चा वर्ग केला तो आहे 9. याप्रमाणे आपण 31चा वर्ग केल्यास तो येतो 961. 41चा वर्ग आता करून पाहूया. 41च्या एकक स्थानी आहे 1 आणि 1चा वर्ग आहे 1. 40. या 2 अंकांचा गुणाकार येतो 4 1 4 आणि त्याची दुप्पट होते 8 आणि नंतर 4चा वर्ग केल्यास तो येतो 16. याप्रमाणे 41चा वर्ग केल्यास तो येतो 1681. याप्रमाणे जर आपण 51चा वर्ग केला तर 51च्या वर्गात एकम स्थानी आहे 1 आणि त्याचा वर्ग येतोय 1. नंतर या 2 अंकांचा गुणाकार केला तर तो आहे 5 1 5 आणि त्याची दुप्पट केली तर ती येते 10. 10 मध्ये असणारा जो 0 आहे तो आपण इथे घेतला आणि 1 हा हातचा ठेवला. नंतर इथे जो 5 आहे त्याचा वर्ग केला 25 आणि त्याच्यामध्ये हा 1 मिळवला झाले 26 आणि अशा प्रकारे 51चा वर्ग आला 2601. सेम आपण या ठिकाणी 61चा वर्ग करणार आहोत. 61च्या एकम स्थानी आहे 1 म्हणून 1चा वर्ग 1. 2 अंकांचा गुणाकार केला 6 1 6, त्याची दुप्पट केली 6 2 12. 12 पैकी 2 आपण इथे घेतला आणि 1 हातचा इथे म्हणून घेतला आणि नंतर 6चा वर्ग येतो 36, त्याच्यामध्ये 1 मिळवला झाले 37. याप्रमाणे 61चा वर्ग आला 3721. याप्रमाणे पुढील 2 अंकी संख्यांचे ज्यांच्या एकक स्थानी 1 आहेत त्या संख्यांचे वर्ग तुम्हाला स्वतः करायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.